महायुतीची उद्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद। 5 जानेवारीला पंढरपूरमध्ये ओबीसींचा विराट एल्गार मेळावा। छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार, आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। मनमाड इंधन प्रकल्प येथील प्रकल्प अधिकारी, शासकीय अधिकारी चालकांमधील बैठक संपली। बैठकीत संप मागे घेण्यावर तोडगा नाहीच। बुलढाण्यात शहरी आणि ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा। गॅस सिलेंडर आणायला गेलेले ट्रक 2 दिवसापासून परतलेच नाहीत। टँकर चालकांच्या संपाचा गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम। चालक खासगी वितरकांच्या ट्रकला माहुल वडाळा येथील बीपीसीएल प्लांटमधून बाहेर पडण्यास अटकाव। त्यामुळे आज मुंबईतील उपहारगृहांना गॅस सिलेंडर मिळालेले नाहीत। स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल। दीपक केसरकरांचा इशारा। पुण्यातील लोणी काळभोर पेट्रोल डिझेल टर्मिनलमधून पेट्रोल डिझेल टँकर वाहतूक व्यवस्थित सुरू। दररोज 250 ते 300 टँकर या डेपोमधून जात असतात। वर्ध्यात सकाळपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी। टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने नागरिकांची पेट्रोल पंपावर धाव। शहरातील अनेक पेट्रोल पंपावरचे पेट्रोल सध्या संपले। भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करू। संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगलं कम्युनिकेशन, राऊतांचा दावा। मंत्री रामदास आठवले, आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंनी एकाच टेबलवर बसून घेतला चहा नाश्ता। राजकीय वर्तुळात चर्चा। या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। पुण्याच्या वानवडी परिसरातील सोसायटीत मद्यधुंद तरुणीचा राडा। दारूच्या नशेत तरुणीने सोसायटीचा गेट बंद करून घातला धिंगाणा। महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण। संबंधित तरुणी पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती। भंडाऱ्यात सनफ्लॅग स्टील कंपनीत पहाटे स्फोट कंपनीत झाला। या स्फोटात 8 कामगार भाजले, जखमींवर उपचार सुरू। समृद्धी महामार्गावर कांद्यानं भरलेल्या ट्रकला अपघात। अपघातात 2 जण गंभीर जखमी। जखमींवर सिंदखेड राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव ज्ञानतीर्थ नायगाव अशी क्रांतीज्योत रॅली। दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंके इथे या 4 मालमत्ता आहेत। दिल्लीत सर्वत्र दाट धुक्याची चादर। धुक्यामुळे नवी दिल्लीकडे येणाऱ्या 26 रेल्वे विलंबाने। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भाजपचा मेगा प्लॅन। या संदर्भात आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यात होणार महत्त्वाची बैठक। श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून वस्त्रसंहिता जारी। अपुरे कपडे, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि बिनबाह्यांची वस्त्र परिधान करण्यास भाविकांना बंदी। तसंच मंदिर परिसरात गुटखा, पान खाण्यावर आणि प्लास्टिक पॉलिथिनच्या वापरावरही घातली बंदी। गुजरातमध्ये एकाच वेळी 4000हून अधिक लोकांनी केला सूर्यनमस्कार। या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबंधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली भेटीसाठी वेळ, पण काँग्रेसला आयोगाकडून अजून वेळ मिळालेली नाही। आयरामांसाठी केंद्रीय भाजपचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन। दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती घेणार निर्णय। समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षाचा नेता भाजप पक्ष जॉईन करू शकणार। जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण। डिसेंबरमधील जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये। सलग 3 महिने जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण झाल्याची माहिती। 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका। आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स ॲक्ट हे ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्या जागी 3 नवीन फौजदारी कायदे लागू। या नवीन कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका। संसद हल्ल्यातला मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहर बॉम्बस्फोटात मारला गेल्याची माहिती। सोशल मीडियावर मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी व्हायरल। अबुधाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचे 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। बीएपीएस हिंदू मंदिर हे अबुधाबीतील पहिलं हिंदू मंदिर। अबुधाबीची राजधानी अबू मुरैखा या भागात मंदिर उभारण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।